थंडीत गरम पाण्याने आंघोळ करणं आरामदायक असलं तरी निष्काळजीपणामुळे वापरलेला गॅस गीझर किती जीवघेणा ठरू शकतो याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर इथे उघडीस आली आहे। आंघोळीसाठी गेलेली एक 35 वर्षीय महिला तब्बल 1 तास बाहेर न आल्याने पतीने दरवाजा तोडला असता ती बेशुद्ध अवस्थेत आढळली। गिझरमधून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे श्वास गुदमरून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। गिझरचा वापर करताना योग्य ती खबरदारी न घेतल्यास होणारे गंभीर परिणाम या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। मुझफ्फरनगर येथील गौरव बन्सल यांची पत्नी वर्षा बन्सल वय 35 यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली। शुक्रवारी सकाळी 8 वाजता वर्षा आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये गेली होती। त्यावेळी गौरव हे बाहेर मॉर्निंग वॉक साठी गेले होते तर त्यांची आई आणि 3 मुले घरी झोपलेली होती। गौरव सुमारे 1 तासानंतर घरी परतले। त्यावेळी त्यांनी पाहिले की वर्षा अजूनही बाथरूम मधून बाहेर आली नव्हती। बराच वेळ झाल्याने त्यांना चिंता वाटू लागली। त्यांनी दरवाजा ठोठावला आणि वर्षाला आवाज दिला, पण आतून कसलाही प्रतिसाद आला नाही। काहीतरी अघटित घडल्याची शंका आल्याने गौरव घाबरले आणि त्यांनी तातडीने बाथरूमचा दरवाजा तोडला। आतमध्ये पाहताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। वर्षा बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेली होती। गॅस गीझर सतत चालू असल्याने आणि त्यातून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे वर्षा यांचा श्वास गुदमरला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता। गौरव यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तपासणी करून वर्षा यांना मृत घोषित केले।